जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला, मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसानं आता सप्टेंबरच्या सुरुवातीला चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं आपलं रौद्ररूप दाखवलेलं आहे। मराठवाड्याच्या हिंगोली, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं इथलं जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालं। तसंच येत्या काही दिवसातही या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर सांगली आणि सोलापूरमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे। बातमी आपण पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट आणि जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर अहमदनगर जिल्ह्याला हवामानशास्त्र विभागानं येलो अलर्ट दिलेला आहे। विदर्भातील यवतमाळ, अकोला या 2 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। दरम्यान तुमचा जिल्हा कोणता? तुमच्या जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती कशी आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।